हॅलो माय डिअर स्टुडंट्स. तर डायमेन्शन्सवर आपण 2 लेक्चर दिले होते. ठीक आहे. तर बघा, जे सेकंड लेक्चर होतं तर ते बऱ्याच जणांचं आतापर्यंत पाहायचं राहिलेलं आहे, तर त्यांनी ते लवकरात लवकर बघून घ्या. आणि पहिल्या लेक्चरला बरेच जास्त व्ह्यू आहेत. ठीक आहे. तर मी असं कन्सिडर करतो की तुम्ही लेक्चर पाहिलं असेल. ठीक आहे. तर आता डायमेन्शनल ॲनालिसिसचा नेक्स्ट पार्ट जो आहे तो आहे की डायमेन्शनल ॲनालिसिसचे अप्लिकेशन्स. आणि डायमेन्शनल ॲनालिसिसचे जे अप्लिकेशन्स आहेत तर ते 3 आहेत. तर आपण ते प्रत्येक दिवशी प्रत्येक लेक्चरमध्ये एक आपण काय घेणार आहोत, त्याचा अप्लिकेशन घेणार आहोत. आणि त्यानंतर अल्टरनेट तुम्हाला 2 सॉल्व्ह करण्यासाठी देईल. ठीक आहे, म्हणजे होमवर्क पण देईल. तर हे जे युनिट आहे तर हे जवळपास आता 3 आणि 2 5 आणि जवळपास 2 7, जवळपास 6 ते 7 लेक्चरमध्ये हे जे युनिट आहे आपले व्यवस्थितरित्या नीट जेई आणि सीईटीचा सिलेबस कव्हर करून कंप्लीट होणार आहे. ओके. तर बघा, आता कोणत्याच प्रकारची वेळ न घालवता आपण आपला नेक्स्ट टॉपिक बघू. तर अप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. डायमेन्शनल ॲनालिसिसचे अप्लिकेशन जवळपास हे 3 आहेत. तर ते आता 1 बाय 1 पाहू आपण. सर्वात पहिला बघा, टू चेक द फिजिकल करेक्टनेस ऑफ अ गिवन फिजिकल रिलेशन. टू चेक द फिजिकल करेक्टनेस ऑफ द गिवन फिजिकल रिलेशन. तर सर्वात अगोदर फिजिकल रिलेशन म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर फिजिकल रिलेशन काय असते, तर फिजिकल रिलेशन म्हणजे तुमच्या साध्या आणि सोप्या भाषेत असतो फॉर्म्युला. काय असतो? फॉर्म्युला. ठीक आहे. तर फॉर्म्युला नेमका काय आहे? सपोज कायनेटिक एनर्जी आहे, तर कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1/2 mv². ठीक आहे. मग आता इथं फिजिकल क्वांटिटी कोणकोणत्या आहेत? एनर्जी आहे, मास आहे आणि व्हेलॉसिटी आहे. ठीक आहे. तर इथं ह्या सर्व फिजिकल क्वांटिटीचं जे रिलेशन आहे दॅट इज कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास अँड व्हेलॉसिटी. म्हणजेच इथं ह्या काय आहेत? रिलेशन आहेत. तर हे रिलेशन सांगणारं इक्वेशन म्हणजेच काय असते? फिजिकल रिलेशन. ओके. द इक्वेशन विच गिव्स द रिलेशन बिटवीन व्हेरियस फिजिकल क्वांटिटीज इज कॉल्ड ॲज फिजिकल रिलेशन. ओके. त्यानंतर फिजिकल करेक्टनेस. मग हा जो फॉर्म्युला आहे हा करेक्ट आहे की नाही हे सांगणारं अप्लिकेशन म्हणजेच डायमेन्शनल ॲनालिसिसचं फर्स्ट अप्लिकेशन आहे. हा फॉर्म्युला वेदर इट इज राईट ऑर रॉंग. ओके. वेदर इट इज राईट ऑर रॉंग. ओके. तर हे जे इक्वेशन हे जे अप्लिकेशन आहे हे कशाचं अप्लिकेशन आहे? आपल्या डायमेन्शनल ॲनालिसिसचं. ठीक आहे. तर आता कशा प्रकारे फाइंड करतात तर बघू आपण. तर बघा, टू चेक द फिजिकल करेक्टनेस ऑफ अ गिवन फिजिकल रिलेशन म्हणजेच या ॲप्लिकेशनवरून जो फॉर्म्युला असतो तो फॉर्म्युला करेक्ट आहे की रॉंग आहे, हे करेक्ट आहे और रॉंग आहे. तर हे पहिलं ॲप्लिकेशन आपलं सांगत असते. त्याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी ऑफ डायमेन्शन. काय म्हणतात त्याला? प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी ऑफ डायमेन्शन्स. काय म्हणतात त्याला? प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी ऑफ डायमेन्शन्स. मग ते गिवन फिजिकल इक्वेशन युझिंग डायमेन्शनल ॲनालिसिस कशा प्रकारे व्हेरीफाय होते तर हे एका स्टेटमेंटवर डिपेंड आहे. आणि ते स्टेटमेंट काय म्हणते बघा, इफ द डायमेन्शन ऑफ both the sides in each term is same, then this physical equation is dimensionally correct. ठीक आहे. तुम्हाला नीट मध्ये किंवा जेई मध्ये कशा प्रकारे विचारला जातो हा क्वेश्चन की एक फिजिकल इक्वेशन दिलेलं जाते आणि ते फिजिकल इक्वेशन करेक्ट आहे की रॉंग आहे हे विचारलं जाते. ठीक आहे. फिजिकल इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट और देन दिस डायमेन्शनल इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. ठीक आहे. म्हणजेच काय, हा एक फॉर्म्युला आहे. सपोज ए इक्वल टू बी प्लस सी. ए इक्वल टू काय आहे? बी प्लस सी. ए ही फिजिकल क्वांटिटी आहे, बी पण फिजिकल क्वांटिटी आहे आणि सी पण फिजिकल क्वांटिटी आहे. हा फॉर्म्युला करेक्ट केव्हा आहे असं आपण म्हणू? मग अकॉर्डिंग टू होमोजिनिटी ऑफ डायमेन्शन्स, ज्यावेळेस ए ची डायमेन्शन, बी ची डायमेन्शन आणि सी ची डायमेन्शन ही सेम असेल त्यावेळेस असं आपण म्हणू की हा जो फिजिकल रिलेशन आहे, हा जो फॉर्म्युला आहे हा काय आहे? करेक्ट आहे.
हा काय आहे करेक्ट आहे. प्रत्येक टर्मची इथं टर्म कोणकोणत्या आहेत, ही टर्म, फर्स्ट टर्म, सेकंड, थर्ड, ठीक आहे. म्हणजेच या प्रत्येक टर्मच्या ज्या डायमेन्शन आहेत ह्या काय पाहिजेत, सेम पाहिजे. दॅट इज LHS इक्वल टू काय पाहिजे, RHS पाहिजे, ठीक आहे, प्रत्येक टर्मसाठी पण. ओके, लक्षात तुमच्या. तर हे याचं काय आहे स्टेटमेंट आहे. ओके, काय आहे स्टेटमेंट आहे. तुम्ही हे व्यवस्थितरित्या लिहून घ्यायचं आता, ठीक आहे. LHS डायमेन्शन्स इक्वल टू RHS डायमेन्शन्स इच टर्म, ठीक आहे. जाऊ आता समोर. आता आपण बघू हे एक्झाम्पल वाईज आपण काय करणार आहोत, सॉल्व्ह करणार आहोत. मी एक फॉर्म्युला घेतो, त्या तो फॉर्म्युला करेक्ट आहे की रॉंग आहे ते आपण आता चेक करणार आहोत बाय युझिंग दिस फिनॉमिनॉन, बाय युझिंग दिस प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी ऑफ डायमेन्शन्स, ठीक आहे. बघा आता पहिलं एक्झाम्पल, 2 एक्झाम्पल 3 एक्झाम्पल मी इथं घेईल, तर ते 3 एक्झाम्पल इथं घेईल मी आणि त्यानंतर 2 एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी देईल. बघा एक्झाम्पल नंबर फर्स्ट, S इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. काय आहे, हा एक फॉर्म्युला आहे बघितलेला आपण कायनेमॅटिक मधला, हा एक काय आहे कायनेमॅटिक इक्वेशन मधला हा एक फॉर्म्युला आहे. तर मग हा फॉर्म्युला करेक्ट आहे की रॉंग आहे हे आपल्याला आता इथं बघायचं आहे, ठीक आहे. मग बघा S इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. इथं सर्वात इम्पॉर्टंट आहे की ह्या ज्या सर्व फिजिकल क्वांटिटीज आहेत तर ह्या काय काय आहेत हे माहिती असणे आपल्याला इथं आवश्यक आहे. तर S काय आहे, S इज द डिस्प्लेसमेंट. S काय आहे डिस्प्लेसमेंट आहे. मग याची डायमेन्शन काय राहील, तर डिस्प्लेसमेंट आहे म्हणजेच L1, ठीक आहे, डिस्टन्स आहे, लेंथ आहे, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे U. नेक्स्ट काय आहे U काय आहे व्हेलॉसिटी. U काय आहे इनिशियल व्हेलॉसिटी किंवा सिंपल इनिशियल व्हेलॉसिटी किंवा सिंपल डिरेक्टली व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीची डायमेन्शन काय आहे L1 m0 t-1, ठीक आहे. त्याला इथपर्यंत S U. त्यानंतर आहे टाइम, त्यानंतर काय आहे टाइम आहे. तर बघ टाइमची डायमेन्शन काय बघा t1, काय डायमेन्शन त्याची t1 आहे. नेक्स्ट काय आहे एक्सेलरेशन, नेक्स्ट काय आहे एक्सेलरेशन, ठीक आहे. एक्सेलरेशनची डायमेन्शन काय आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर, दॅट इज L1 m0 t-2. ओके, झालं इथपर्यंत, किती इझी आहे. त्यानंतर पुन्हा टी आहे, तर टी आपण सांगितलेला आहे, टी काय आहे टाइम आहे, टी काय आहे टाइम आहे, ठीक आहे. मग ह्या जशाच्या तशा डायमेन्शन आता या इक्वेशन मध्ये पुट करायच्या. कशा प्रकारे होतील बघा, डिस्प्लेसमेंट दॅट इज L1, LHS काय आलं L1 आलं, ठीक आहे. त्यानंतर बघा इक्वल टू U काय आहे बघा L1 m0 t-1, L1 m0 t-1, ओके. त्यानंतर इंटू t दॅट इज t1, ओके, प्लस 1/2चा काहीही कन्सल्ट नसतो, ठीक आहे. म्हणजेच जे न्यूमरिकल व्हॅल्यू असतात बघा इथं आता रेड लाईनच्या वर तुम्ही लिहून घ्या की न्यूमरिकल व्हॅल्यू हॅव नॉट, न्यूमरिकल व्हॅल्यू हॅवन डायमेन्शन, ठीक आहे, लिहून घ्यायचं. दॅट इज एक्झाम्पल 1/2, 2, ओके, अगेन पाय, ठीक आहे. या सर्व गोष्टींना डायमेन्शन नाही आहेत. चला इथपर्यंत. प्लस 1/2ची नाही आहे. पुन्हा एक्सेलरेशनचे डायमेन्शन काय आहे L1 m0 t-2, ओके. झालं. बघू द्या मला पूर्ण हा जो स्क्रीन आहे तर ही आपल्या कॅमेरामध्ये येत आहे का बघू द्या मला एक वेळ, ठीक आहे. ठीक आहे, समोर लिहिलं तरीही काही हरकत नाही, ओके. तर बघा L1 m0 t-2 आणि पुन्हा टी स्क्वेअर, पुन्हा काय आहे टी स्क्वेअर, म्हणजेच इथं टाइमचा स्क्वेअर आहे, म्हणजे टीची पॉवर किती होईल इथं 4, ओके. दॅट इज टी लिहिला मी इथं आणि त्यानंतर t1 आणि त्याचा काय आहे स्क्वेअर आहे, त्याचा काय आहे स्क्वेअर आहे. झाले इथपर्यंत. पुन्हा मी याला सिम्प्लिफाय करतो. कशा प्रकारे करतो बघा L1 ॲज इट इज, त्यानंतर बघा L1 आहे का इथं नाही आहे दुसरा, म्हणजेच फक्त सिंपल L1 m0 आहे, -1 + 1 दॅट इज 0, ओके. त्यानंतर प्लस बघा आता
L1 आहे का नाही आहे, फक्त इथं L1 आहे. M आहे का नाही आहे, म्हणजे पुन्हा M0. ठीक आहे. -2. ठीक आहे. T -2 आहे. ओके. 1 × 2 पुन्हा 2 +2. ठीक आहे. +2 -2 दॅट इज 0. दॅट इज 0. ठीक आहे. म्हणजेच डायमेन्शन्स काय निघाल्या, याला आपण कशा प्रकारे लिहू शकतो, L1 M0 T0 इक्वल टू L1 M0 T0 प्लस L1 M0 T0. ओके. मग इथं तुम्हाला असं समजून राहिलं की इथं ABC प्रत्येक इथं ज्या टर्म आहेत तर त्या प्रत्येक टर्मच्या डायमेन्शन काय आहेत, सेम आहेत. मग आपण इथं असं म्हणू शकतो अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी this physical equation is dimensionally correct. कसं आहे, डायमेन्शनली करेक्ट आहे. ठीक आहे. झालं इथपर्यंत. अशा प्रकारे एवढं साधा आणि सोपं काय आहे हे ॲप्लिकेशन आहे. कशा प्रकारे आपण फाइंड केलं बघा. कशा प्रकारे फाइंड केलं, S = UT + ½ AT². हे जे फिजिकल इक्वेशन आहे हे आपल्याला करेक्ट आहे की नाही आहे, करेक्ट आहे की नाही हे आपल्याला इथं काय करायचं होतं, फाइंड करायचं होतं. अगोदर सर्व डायमेन्शन लिहून घेतल्या. डायमेन्शनल ह्या ज्या इथं तुम्ही लिहिलेल्या आहेत तर ह्या लिहिण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला त्या फॉर्म्युल्यामध्ये कोणकोणत्या टर्म आहेत तर त्या टर्मच्या तुम्हाला डायमेन्शन माहिती पाहिजे. आणि त्याचप्रमाणे ती फिजिकल क्वांटिटी कोणती आहे, ते जे लेटर आहे, सपोज M आहे तर माससाठी असते, A आहे तर ॲक्सलरेशनसाठी असते, S आहे तर डिस्प्लेसमेंटसाठी असते, हे माहिती असतं तुम्हाला इथं आवश्यक आहे. ह्या डायमेन्शन लिहिल्या, पुट केल्या आणि इथं अशा प्रकारे सॉल्व करत गेलो. मग इथं A = B + C म्हणजेच इथं जे डायमेन्शन्स आहेत आपल्याला त्या डायमेन्शन दोन्ही साईडच्या प्रत्येक टर्म मधल्या ह्या आपल्याला सेम मिळाल्या. मग सेम मिळाल्या म्हणून हे जे डायमेन्शनल इक्वेशन आहे ते कसं असते, करेक्ट आहे. ते जे फिजिकल इक्वेशन आहे ते कसं असते, करेक्ट असते अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी ऑफ डायमेन्शन्स. लक्षात, स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. त्यानंतर आपण आता पुन्हा एक एक्झाम्पल घेऊ. एक एक्झाम्पल झाल्यानंतर मी तुम्हाला 2 ॲज अ होमवर्क म्हणून देईल, तर ते पण तुम्ही सॉल्व करून बघायची. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट. तर बघा जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे तर F = MV² / R². F = MV² / R². हे जे फिजिकल इक्वेशन आहे, वेदर इट इज करेक्ट ऑर नॉट, वेदर इट इज करेक्ट ऑर नॉट, करेक्ट आहे की नाही आहे हे आपल्याला इथं फाइंड करायचं आहे. ठीक आहे. तर बघा मग F काय आहे, F = काय असतो, फोर्स. F काय, हा फोर्स आहे. M काय आहे, मास. M काय आहे, मास आहे. ठीक आहे. V काय आहे, वेलॉसिटी. V काय आहे, वेलॉसिटी आहे. त्यानंतर पुन्हा बघा R² काय, R काय आहे, रेडियस. R काय आहे, रेडियस आहे. झालं इथपर्यंत. ज्या फिजिकल टर्म असतील त्या अगोदर लिहून घ्यायच्या. मग फोर्सची डायमेन्शन काय आहे, फोर्सची जी डायमेन्शन आहे ती आहे L1 M1 T-2. काय आहे, L1 M1 T-2. कशा प्रकारे आली एक वेळ एक्सप्लेन करून सांगतो तुम्हाला. फोर्स = काय असते, मास × ॲक्सलरेशन. मास काय आहे, M1 आहे. ॲक्सलरेशन काय आहे, L1 M0 T-2. ज्यावेळेस आपण हे व्यवस्थितरित्या कॅल्क्युलेशन करतो तर त्यावेळेस आपल्याला फोर्स काय मिळतो, L1 M1 T-2. मासची डायमेन्शन काय होईल, M1. व्हेलॉसिटीची डायमेन्शन काय होईल, L1 M0 T-1. रेडियस लेंथ आहे म्हणजेच L1. ठीक आहे. संपला विषय. मग ह्या ज्या डायमेन्शन आहेत
ह्या सर्व डायमेन्शन आपण या इक्वेशन मध्ये पुट करू. मग या इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर कशा प्रकारे मिळेल बघा. इक्वेशन 1 लिहून घेऊ आपण. इक्वेशन 1 बिकम्स L1 M1 T-2. तुम्हाला आता असं समजलं असेल की जे LHS ला एवढ्या सगळ्या राईट हँड साईडच्या यायला पाहिजेत. बघू आता येतात का. M ची फक्त M1, त्यानंतर L1 M0 T-1 L1 M0 T-1 आणि त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय L1 आणि त्याचा पुन्हा स्क्वेअर. आर काय आहे, डिस्टन्स आहे, लेंथ आहे. ठीक आहे, ही काय आहे, लेंथ आहे. झालं इथपर्यंत. याची कॅल्क्युलेशन करू आता आपण. बघा हा LHS लिहून घ्या अगोदर. L1 M1 T-2. बघा मी ज्या फॉर्मॅटमध्ये डायमेन्शन लिहित असतो सेम त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्ही पण तशी डायमेन्शन लिहायची. कोणी कोणी हा स्क्वेअर ब्रॅकेटच सोडून देतो एक. ठीक आहे, आणि कोणी कोणी काय करते कॉमा पण देते, ते पण सोडून द्या. ठीक आहे, झालं. L1 M1 T-2. करू कॅल्क्युलेशन. हे स्टेप टू स्टेप जाऊ. M1 काही नाही आहे आपल्याला. M1 इंटू बघा आता हा जो स्क्वेअर आहे तर हा जो स्क्वेअर आहे तर हा स्क्वेअर प्रत्येक टर्मचा आहे. हा जो स्क्वेअर आहे तर हा स्क्वेअर प्रत्येक टर्मचा आहे. ठीक आहे, म्हणजे इथं व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आहे तर या व्हेलॉसिटीमध्ये आलेल्या ज्या डायमेन्शन असतील त्या प्रत्येकाचा तो काय आहे, स्क्वेअर आहे. म्हणजेच 1 इंटू 2. ओके, दॅट इज 2. 0 इंटू 2 0 अँड -1 इंटू 2 दॅट इज -2. मग काय येईल इक्वेशन बघा. L2 M0 T-2. ठीक आहे, L2 M0 T-2. ठीक आहे, डिवायडेड बाय रेडियसचा काय इथं स्क्वेअर आहे. तिथं काय पुन्हा रेडियसचा स्क्वेअर आहे. ठीक आहे, बघा L1 स्क्वेअर डायरेक्ट लिहितो मी इथं. L2 काय लिहिलं मी इथं, डायरेक्ट L2 लिहिलं. ओके, झालं इथपर्यंत. बघा आता नेक्स्ट करा कॅल्क्युलेशन. LHS जशीची तशी. L1 M1 T-2 इक्वल टू बघा L2 M1 T-2. ओके, अपॉन L2. ठीक आहे, आता हा L2 वर घेऊन जाऊ. काय होऊन जाईल, मायनस L1 M1 T-2 इक्वल टू वर घेऊन गेल्यावर काय होऊन जाईल, हा -2 होऊन जाईल. ठीक आहे, L2 M1 T-2 इंटू L-2. ठीक आहे, बघा पुन्हा आता नेक्स्ट स्टेप. L1 M1 T-2 इक्वल टू 2 - 2 दॅट इज 0. L0 M1 आणि T-2. बघा झालं फायनल. मग इथं LHS is not equal to RHS. LHS is not equal to RHS. Hence, according to principle of homogeneity of dimensions given physical relation is incorrect or wrong. ठीक आहे, काय आहे फिजिकल इक्वेशन रॉंग आहे. का बरं, तर लेफ्ट हँड साईडच्या आणि राईट हँड साईडच्या डायमेन्शन मॅच झाल्या नाहीत म्हणून. ठीक आहे, तर अशा प्रकारे इथं डायमेन्शनल ॲनालिसिसचा जो सेकंड यूज आहे, ॲप्लिकेशन आहे, तर त्याच्याशी रिलेटेड आपण 2 एक्झाम्पल पाहिले. ठीक आहे, तर बघा त्यानंतर आता मी तुम्हाला देणार आहे 2 इथं होमवर्क. आता मला तुम्ही जे दोन्ही होमवर्क
फिजिकली करेक्ट आहेत की नाही आहेत ते सांगायचे. बघा पहिलं आहे v² इक्वल टू u² प्लस ट्वाईस as. हे फिजिकल इक्वेशन करेक्ट आहे की नाही आहे. v वेलॉसिटी, u वेलॉसिटी, a ॲक्सलरेशन, s डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. सेकंड बघा एनर्जी इक्वल टू 1/2 mv³. हे फिजिकल इक्वेशन करेक्ट आहे की नाही आहे हे पण मला तुम्ही डायमेन्शनली करेक्ट आहे किंवा नाही या मेथडनुसार सॉल्व करून सांगा. लक्षात. हे झाले दोन तुमचे आजचे होमवर्क. ठीक आहे. बघा आता इथं या ॲप्लिकेशनमध्ये एक ड्रॉबॅक आहे. या ॲप्लिकेशनमध्ये काय आहे, एक ड्रॉबॅक आहे. बघा कोणता ड्रॉबॅक आहे तो मी एक्सप्लेन करतो. हे जर समजा तुम्ही होमवर्कचे लिहिले असतील तेव्हा. बघा ड्रॉबॅक म्हणजेच काय, यामध्ये काहीतरी ड्रॉबॅक आहेत, काहीतरी उणीवा आहे. ड्रॉबॅक ऑफ काहीतरी रॉंग थिंग्स आहेत. ड्रॉबॅक ऑफ फर्स्ट ॲप्लिकेशन. तर बघा मी इथं लिहिलं होतं की v², पहिलंच घेतो, s इक्वल टू ut प्लस हाफ at². बरोबर आहे. हे इक्वेशन मी इथं घेतलं होतं, s इक्वल टू ut प्लस हाफ at². ठीक आहे. मग हे इथं तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पूर्ण जगाला माहिती आहे की हे कायनेमॅटिकल इक्वेशन आहे. हे कायनेमॅटिकल आहे, हे पूर्ण जगाला माहिती आहे की हेच आहे. आणि इथं काय आहे, प्लस आहे. इथं काय आहे, प्लस आहे, ut प्लस हाफ at² आहे. ओके. मग हे डायमेन्शनच्या फर्स्ट यूजने पण प्रूव्ह करून दाखवलं की हे इक्वेशन करेक्ट आहे. बट एक तुमच्या लक्षात आलं असेल की या ज्या पॉझिटिव्ह साईनची व्हॅल्यू आहे, तर इथं पॉझिटिव्ह साईनची व्हॅल्यू, पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईन हॅवंट व्हॅल्यू, काहीच इथं व्हॅल्यू नाही आहे. मी इथं जर मायनस घेतली असती तर काही फरक पडला असता का? फरक पडला नसता. इथं फरक पडला नसता. ठीक आहे. का बरं? तर इथं मायनस साईन आहे की प्लस साईन आहे मी हे बोललोच नाही. बरोबर आहे ना. कारण की या डायमेन्शनल ॲनालिसिसच्या फर्स्ट ॲप्लिकेशनमध्ये हा एक काय आहे, ड्रॉबॅक आहे. ठीक आहे. बुकमध्ये तो सांगितला नाही आहे, बट हा एक ड्रॉबॅक आहे. म्हणून तंतोतंत या डायमेन्शनल ॲनालिसिसच्या फर्स्ट ॲप्लिकेशनवरून ते डायमेन्शनल इक्वेशन हे फिजिकली करेक्ट आहे की नाही आहे हे आपण सांगू शकत नाही. ठीक आहे. तर पण तरीही हा जो पॉईंट आहे हा बुकमध्ये आहे, घ्यावा तर लागेलच आपल्याला. ठीक आहे. काहीतरी प्रमाणात म्हणजेच काय की ज्या फॉर्म्युल्यांमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह नसेल तर तेच फॉर्म्युले आपण याचा काय आहे 50% काय यामध्ये एक पॉझिटिव्ह पॉईंट पण आहे. कोणता? तर हे जे अशा प्रकारचे इक्वेशन असतात की यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाहीये, हेच फक्त फिजिकल इक्वेशन आपण यावरून काय करू शकतो, प्रूव्ह करू शकतो की ते फिजिकली करेक्ट आहेत की नाही आहेत. ज्यामध्ये पॉझिटिव्ह साईन आहेत, निगेटिव्ह साईन आहेत ते आपण सांगू शकत नाही. ठीक आहे. मग सेम इथं तेच केस होती की इथं पॉझिटिव्ह होतं, आपण सॉल्व्ह करत गेलो, फिजिकली करेक्ट दाखवलं. हे पण इक्वेशन सॉल्व्ह करत जा, हे पण तुम्हाला फिजिकली करेक्टच मिळेल. बट ऍक्च्युअल काय आहे, लॉ ऑफ मोशनचं हे आहे. ओके. पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह नाही आहे. हाच एक काय यामधला ड्रॉबॅक आहे. नोट डाऊन करून ठेवायचा, फक्त लक्षात ठेवायचा. ठीक आहे. म्हणजेच अप्लाइड कधी आहे, ओनली फॉर दॅट टाइप ऑफ फिजिकल रिलेशन, नॉट रिलेटेड. ओके. नॉट युजेबल. ओके. तर बघा दोन होमवर्क दिलेला आहे, हे बघा सॉल्व्ह करून. ठीक आहे. फिजिकली करेक्ट आहेत की नाही आहेत. क्वेश्चन कशा प्रकारे लिहायचा आणि अशा प्रकारे सॉल्व्ह करत जायचं. whether this physical equation relation is correct or not. Okay. Explain by using principle of homogeneity of dimensions. ठीक आहे. तर बघा आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. बाकीचा जो नेक्स्ट टॉपिक आहे सेकंड ॲप्लिकेशन ते बघू आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके. थँक्यू.